रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू असल्याचं समोर आलेलं आहे। भाजपचे नेते समरजित सिंह घाटगे यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी बंद दाराआड चर्चा केलेली आहे। कागलमधून मंडलिक यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याची तयारी ही सुरू असल्याचं ही समजतं आहे। भाजपचे नेते समरजित सिंह घाटगे यांच्यासोबत बंद दाराआड मुख्यमंत्र्यांनी चर्चा केलेली आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। विजय केसरकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। विजय, कागलमधनं मंडलिक यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याच्या तयारीच्या अनुषंगानं घाटगेंची मुख्यमंत्र्यांनी भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा देखील केल्याचं समजतंय। विजय, काय सांगता येईल याबद्दल? अगदी बरोबर आहे अजिंक्य, कारण ज्या पद्धतीनं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापूरमध्ये सभा झाली, त्यानंतर रात्री उशिरापर्यंत बैठकांचं सत्र आहे ते या ठिकाणी पार पडलं। मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक प्रमुख नेत्यांना या ठिकाणी बोलावून त्यांच्या विभागातील त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकी काय कशा पद्धतीनं परिस्थिती आहे हे देखील जाणून घेतलं आणि यासाठी मताधिक्य जास्त मिळावे याच्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे या संदर्भात चर्चा झाली। भाजपचे नेते समरजित सिंह घाटगे यांच्यासोबत जवळपास अर्धा ते पाऊण तास बंद खोलीमध्ये चर्चा ती झालेली आहे आणि पुढची रणनीती कशा पद्धतीने असायला पाहिजे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाल्यानंतर प्रचाराचा हा पुढचा टप्पा आहे तो या ठिकाणी सुरू होणार आहे आणि त्यामध्ये कशा पद्धतीने रणनीती आखली पाहिजे या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या पक्षाच्या प्रमुख नेते आहेत त्यांच्यासोबत बैठक घेतली। बंद खोलीमध्ये ही सगळी चर्चा झाली, कारण कुणालाही आतमध्ये सोडलं नाही, त्यामुळे रणनीती आहे ती महायुतीची या ठिकाणी वेगळी पाहायला मिळते। अजिंक्य, ठीक आहे विजय, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। रत्नागिरीमध्ये मनसे आणि ठाकरे गटाला सभेच्या वेळेवरून आता त्यांच्यामध्ये ठसन होत असल्याचं दिसतंय, कारण रत्नागिरीत ठाकरेंच्या सभेच्या वेळेलाच मनसेकडून सुद्धा सभेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती मिळतेय। मनसे आणि ठाकरे गटाच्या सभेची वेळ एकच असल्यानं आता राजकीय चर्चा देखील सुरू झालेली आहे। ठाकरे गटाची विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी सभा होतीये, तर मनसेची नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सभा होणार आहे।